ग्रामदेवता आई जीवदानी माता या मातेचा आता सध्या जागर सुरू आहे। आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी हजारो नव्हे तर लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात। या ठिकाणी ट्रस्टीने सुद्धा या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची नजर सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। माझ्यासोबत ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी सोय केलेली आहे? जय जीवदानी, दरवर्षीप्रमाणे नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि त्या दृष्टीने आपण सुरक्षेच्या दृष्टीने जवळजवळ 160 CCTVच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती नजर ठेवत आहोत। जो 101 आमचे स्वतःचे गार्ड्स आहेत, पोलीस बंदोबस्त पूर्णपणे आहे आणि संपूर्ण याच्यावरती कशा प्रकारे भाविकांना आपण चांगल्या प्रकारे सोय देऊ शकतो या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। सामाजिक उपक्रम सुद्धा जीवदानी ट्रस्ट करत असते, यावेळी काय काय उपक्रम तुम्ही ठेवलेले आहेत? सामाजिक दृष्टीने आपल्या ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या संपूर्ण आपण आदिवासी भागामध्ये जिकडे कोण पोचू शकत नाही तिकडे आपल्या ॲम्ब्युलन्स जातात, ते डॉक्टरच्या माध्यमातून आपण मोफत त्यांना औषधोपचार आणि हे करतो आहे। आजच गडाच्या पायथ्याशी आपण नवीन आपल्या डायलिसिसच्या 10 मशीन डायलिसिसच्या चालू करत आहोत आणि असंविराज शहर नगरपालिकेच्या माध्यमात याच्यामधले जे रहिवासी आहेत त्यांना फक्त 50 रुपयामध्ये डायलिसिस आपल्याला त्यांना केलं जाईल आणि पुढेही त्या ज्या 10 आहेत त्याच्या वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो। लवकरच त्या कशा प्रकारे वाढवता येईल आणि आमच्या विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून आमचा मानस आहे की पूर्ण वसई तालुका ह्याच्यामध्ये 101 डायलिसिस मशीन टाकण्याच्या दृष्टीने आमचा मानस आहे। सर या ठिकाणी सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणापूरक सुद्धा तुम्ही हे करता, या ठिकाणचं ते खत निर्मिती असेल इतर आमच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने आपण हे जे आमचं निर्माल्य जे येते त्याच्यामध्ये आम्ही आमचं खत बनवतो, त्याच्यामध्ये आमची मशीन आहे त्याच्या माध्यमातून खत निर्मिती करून आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो। पर्यावरणाच्या दृष्टीने आम्हाला फॉरेस्टच्या माध्यमातून आम्हाला 30 हेक्टर जमीन दिली आहे। दरवर्षी आम्ही जवळजवळ लाखो झाडाचं संगोपन करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याला आम्हाला सफल पण झालेलं आहे आणि तशा प्रकारच्या विविध प्रकारचे आमचे ज्या कार्यक्रम आहेत हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केले जातात। या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम सुद्धा जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून केला जात आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।